नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे बुधवार, 11:30 वाजून गेलेत. माझी सगळी कामं जवळपास आवरलीत, फक्त मनूची आंघोळ राहिली. तिला ती घालू की नको असा प्रश्न पडलाय, कारण थोडी तिला सर्दी आहे आणि तिला 5-6 दिवस झाले सर्दी आहे. तर मी काय करते, अल्टरनेट डेज तिला आंघोळ घालते. काल घातली होती, त्यामुळे मला आत्ता असं वाटतं की आत्ता घालायला नको. काय हो, मुळे तिला मी तशीच ठेवली आणि मीही खूप उशीर आंघोळ केली आज, कारण मला म्हणजे केस धुवायचे होते आणि केस धुवायचे असल्यावर मी शक्यतो कामं आवरून घेते सध्या आणि मग धुते, कारण ना ते तसेच ओले राहत आहेत मग आणि ते वाळत नाहीत लवकर. कारण कामं करायला लागलं की मी केस वरती बांधून टाकते, कारण ती मला मोकळी सोडून कामं करणं होत नाहीत. तर अशा काही गोष्टी आहेत आणि मी आज ना दुविधा मनस्थितीत अडकली आहे किंवा फसली म्हणायला हरकत नाही. कारण मला एकतर ना माझं दिवसभर डोक्यात हेच असतं, मला काय बनवायचं जेवायला. तर आज मी काही वेगळं बनवणार नव्हती. मी संध्याकाळी बनवणार होती हुलग्याची जे आपण कढण बनवतो ना ते त्यांनाही आवडतं, खूप जास्त आवडते, पण मला अजिबात आवडत नाही. पण हे सकाळी मला म्हटलं की तू रात्री जेवायला काय बनवणार आहे. म्हटलं असं विशेष काय नाही का हो. त्यांनी सांगितलं की पावभाजी कर आणि फ्लॉवर नाही आहे घरात. मी त्यांना म्हटलं अरे करायला हरकत नाही, पण फ्लॉवर नाही. मग त्यावर ते काही बोललेच नाही. आणि ते खूप कमी वेळा असं काहीतरी डिमांड करतात की असं असं बनव. नाही तर शक्यतो मीच ठरवते, मीच बनवत असते मला जे काही वेगळं बनवायचं असेल ते. आणि आमच्याकडे रात्रीची चपाती भाजी अगदी 90% खातच नाही आम्ही, कधीतरीच खातो. आम्हाला रात्री असं वेगळं काहीतरी हवं असतं. मग ते साबुदाण्याची खिचडी चालेल किंवा तांदळाची खिचडी चालेल, खिचडी भात चालेल, वरण भात चालेल, मिसळ चालेल, पावभाजी चालेल, इडली चालेल, थालीपीठ चालतील, पराठे चालतील, असं वेगळं हवं. चपाती भाजी शक्यतो आम्ही नाही खात रात्रीची. तर मलाही तशी ती हुलग्याचं कढण आवडत नाही, त्यामुळे आता मलाही असं वाटतं की मी पावभाजी बनवावी. आणि आता फ्लॉवर कसं करू, ब्लिंकिटवरनं मागवावं असं वाटतंय, पण चांगलं येईल की नाही हे माहीत नाही. कारण पावसाळ्याचे दिवस हे ना नंगू बंगू आहे, म्हणून मी दाखवत नाही या नंगू बंगूला. तर बघूयात काय करता येईल. ब्लिंकिटवरून ऑर्डर करते फ्लॉवर आणि अजून 1-2 गोष्टी लागणार आहेत मला, त्या पाहूयात. म्हणजे अजून कन्फर्म नाही की मी पावभाजीच बनवेन, पण जर बनवली तर दाखवेलच तुम्हाला. 5:30 वाजत आले आणि माझं ना खूप डोकं दुखायला लागले आणि त्याला कारण पण मीच आहे. हे केस जे पाहताय ना ते अजिबात वाळलेले नाही आहेत, एकदम ओली केस आहेत माझी सगळी, पूर्ण असे ओले केस आहेत. आणि ही केस ना मी अशी बांधून ठेवलेत आणि आत्ताही मी बांधते, कारण ती मोकळे सोडून मला काही करणं होतच नाही. आणि त्यात दुसरं कारण म्हणजे ना म्हणून आता ही केस फार ओढते, मोकळे दिसले नाही तिला की ती खूप ओढते, त्याच्यामुळे ते बांधून आहेत. आणि दुपारी झोपायला घेतलं मी, मनूला झोपी लावलं, थोडं काम होतं ते केलं, ते काम माझं झालं असेल आणि मी नवन्यालाही झोपायला घेतलं. नवन्या झोपली, अर्धा तास पण नाही, 15-20 मिनिट मी झोपले असेल आणि तेवढ्यात मनू उठली. तर मनू काही झोपूच देईन. बराच 1 तास झालं मी तिला पुन्हा झोपवायचा प्रयत्न करत होते, पण ती काही झोपली नाही. तर माझं डोकं इतकं दुखायला लागलंय ना आता. हे प्रॉब्लेमच आहे, पावसाळ्यात आणि थंडीत हा त्रास मला होतोच होतो. ओले केस मी असे बांधून ठेवते त्यामुळे. पाहूयात. मी मध्ये ना बऱ्याचशा वेळेस असं वाटलं होतं मला ड्रायर घ्यावं की ज्याने केस वाळतील, पण असं वाटायचं खरंच, हे पण मला बोलले तू खरंच वापरणारच का. आणि असं होतं, माझ्याकडे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मी वापरत नाही, तशाच्या तशा ठेवल्यात. अगदी 3-3, 4-4 हजार रुपये त्यावर खर्च केलेत, पण वापरल्या नाही. त्यामुळं ना मी ते घेतलं नाही, म्हटलं राहू देत. पण आता मला वाटतंय मला गरज आहे, बघूयात काय होतंय ते. तर मी ना उठली आहे, मनूला दूध बनवून दिलं, ती दूध पिते, कसली दूध पिते. इथे येऊन खेळत बसलेत मॅडम आमचे, बघ हे असे. तिला दूध बनवून दिलं आणि मी चहा करायला आले. म्हटलं मस्त असं आलं तर चहा पिते, म्हणजे थोडंसं बरं वाटेल डोक्याला. आणि मी हे जे माझं कपाट आहे ज्यात मी ग्रॉसरी ठेवते, ते सगळ्यात जेव्हा आणलं ना तेव्हा मी इथे ठेवलं होतं. आता ते इथून काही दिवस झाले इथे ठेवलं होतं आणि आता त्याची जागा मी इथे केली. मला घरातल्या गोष्टी चेंज करत राहायला ना खूप जास्त आवडतं. असं प्रत्येक फर्निचरची वगैरे जागा चेंज करत राहिलं ना घरातही थोडंसं वेगळं वाटतं आणि थोड्या तरी गोष्टी इकडच्या तिकडे बदल केल्यात ना तर फ्रेश वाटतं, मला तरी वाटतं.
आणि आता ना माझं असं प्लॅन चालू आहे की हे मिक्सरवरती ठेवून द्यावं आणि माझं हे जे फूड प्रोसेसर आहे ना ते पुन्हा खाली काढावं. मी ते वापरायचं बंद यासाठी केलं होतं की फूड प्रोसेसरची जी भांडी आहेत ना ती जवळपास सगळी मलाच घासावी लागत होती. म्हणजे पीठ मळलं, चॉपिंग केलं किंवा मी तूप बनवलं तर ते सगळे मलाच घासावी लागत होती, कारण ती भांडी थोडीशी मोठी आहेत आणि ह्या भांड्यांसोबत ते थोडी जरी आदळापड झाली ना तर ती तुटत आहेत. म्हणजे ते पीठ मळायचं मी जे पीठ मळायला वापरत होतं ना ते माझ्याकडनंच एकदा दोनदा पडलं तर ना ते असं त्याचं थोडेसे तुकडे गेल्यासारखं झाले. आणि जी मिक्सरची भांडी आहेत ना, कुठलंही नवीन भांडं जेव्हा आणतो ते इतकं स्वच्छ असतं ना, तर ते तेव्हापासूनच म्हणजे व्यवस्थित घासून ठेवलं तर ते नीट राहतं. नाहीतर माझी बरीचशी जी जुनी मिक्सरची भांडी आहेत ना ती मी आधी तिकडे गावाकडे वापरायचे तर ते खालून ना खूप असं थर वगैरे बसलं आणि तो आता निघत नाही आहे काही केलं तरी. कारण आपण एकटं जर वापरणारं असेल तर नीट राहतं, पण ते तसं होत नाही. आणि मग मावशी ना त्याचे ब्लेड नवीन आहेत ते लागत आहेत हाताला म्हणून ना तर अजिबात नीट घासत नव्हत्या, मग ती भांडेसुद्धा मला घासावी लागतात. त्यामुळे मी म्हटलं जाऊ देत, हे डबल कुटाने करण्यापेक्षा ते वरती ठेवून दिले आणि हे जुनंच वापरत होते. पण मला असं झालं होतं ते किती दिवस ठेवून देऊ, मी मला वापरायला घेतलं होतं. असं मन करतंय परत काढावं, बघते काढून वापरून थोडा दिवस परत ठेवून नाहीच हे झालं तर. खूप दिवसांनी ना आम्ही हा टेबल ओपन केला आहे आणि ही बघा ही कुठे घुसली. हो हा, खूप दिवसानंतर ओपन केलंय. मला वाटतं डिलिव्हरी नंतर ना माझ्या पहिल्यांदा आम्ही हा टेबल ओपन केलाय. आणि ही त्यावरती होमवर्क करते आणि ही ते खाली खेळते. फायनली आमचं ठरलंय आम्हाला संध्याकाळी काय बनवायचंय जेवायला. माझ्याकडे संध्याकाळच्या जेवणासाठी 2 नाही तर नंतर ना 3 ऑप्शन झाले होते. म्हणजे एक तर होतं हुलग्याची भाजी म्हणजे हुलग्याचा कढण, दुसरी होती पावभाजी आणि तिसरं होतं पुरणपोळी. हो, आता तुम्ही म्हणता पुरणपोळीमध्येच काय, तर पुरणपोळी यासाठी की माझ्या गावाकडून म्हणजे सासरहून पुरण पाठवून दिलंय सासूबाईंनी थोडंसं म्हणजे आम्हाला पुरेल एवढं आहे ते. तर त्याच्या पोळ्या, कारण पोळ्या यांनाही आवडतात दुधासोबत आणि मलाही, मी आजकाल खाते, आधी नव्हते खात पण आता खाते. तर तोही प्लॅन होता. मग मला एवढं असं कन्फ्यूज व्हायला झालं. मी यांना फोन केला दुपारी आणि विचारलं की काय बनवू, हे आहे. ते बोलले यातलं खराब काय होणार आहे. म्हटलं फ्रीज आहे त्यामुळे खराब तर काहीच होणार नाही. मग ते बोलले पावभाजीच कर, त्यामुळे पावभाजी करणार आहे. आणि राहिला प्रश्न की माझ्याकडे फ्लॉवर आणि वाटाणे नव्हते, तर त्याचा पण मी जुगाड केला, काय ते दाखवते. आणि हे मी पहिल्यांदाच वापरणार आहे. तर मी ना हे जे मिक्स व्हेजिटेबल्स असतात ना, ज्याच्यात फ्लॉवर आहे, वाटाणा आहे, बीन्स आहे आणि गाजर आहे, हे मागवलं. कारण वाटाणे सध्या फ्रेश मिळत नव्हते आणि ब्लिंकिटवरनं वाटाणे जरी मागवायचे झालं तरी ते मला अर्धा किलो किंवा 1 किलोचेच मिळत होते. त्याचबरोबर मला फ्लॉवर हवी होती, तर फ्लॉवर काहीतरी 40 रुपयाची 400 ग्रॅम वगैरे होती. मला प्रश्न पडला की मी काय करू. आणि वाटाणे नसेल तर एक वेळेस खरंच चालून पण जातं, पण मला फ्लॉवर हवीच होती. म्हटलं मला आठवलं की मी कोणाच्या तरी व्हिडिओत की मिनी ब्लॉगमध्ये की व्लॉगमध्ये पाहिलं होतं की हे वापरून ते पावभाजी बनवत होते. म्हटलं चला आपणही ट्राय करून पाहूयात कसं होतं ते. त्यामुळे हे मागवले. आणि काही नाही, आता मी फक्त बटाटे मस्तपैकी धुणार आहे, त्याची साल काढणार आहे, कट करणार आहे, शिमला मिरची धुवून कट करणार आणि याच्यासोबत उकडायला टाकणार आहे सगळं. पाहूयात कशी होते ते. तर मी ना हे एवढं काढलं आहे बाजूला ह्या पॅकेटमधून, पण दिसताना ना याची क्वालिटी खूप छान दिसते, सगळं खूप छान फ्रेश दिसते. अजिबात असं ना त्याचा कलर चेंज वगैरे झाल्यासारखं दिसत नाही. आता माहिती नाही कितपत चांगलं आहे, पण दिसतंय तरी, कारण फ्रोझन आहे त्यामुळे असावं बहुतेक सगळं चांगलं. ही तयार झाली आहे मस्त आमची पावभाजी, जे यांचा ताट आहे. अगदी म्हणजे आपण जशी नॉर्मल बनवतो ना तशीच झाली, असं वेगळं काही वाटलं नाही, छान असे वाटले गेले. मी काय केलं त्यातलं थोडंसं मिक्सरमध्ये काढलं आणि बाकीचं फक्त स्मॅश करून घेतलं. टेस्टला कशी झाली मला सांगता का? खाऊन बघत पाहिजे. झाली छान. टेस्टमध्ये काही फरक पडत नाही, छान होते.
आणि ते बरं आहे ते फ्रोझनवाला, त्याच्यातनं आपण ना पुलाव पण छान बनवू शकतो. मी आता उद्या परवा पुलाव बनवते, त्याच्यात सगळं सामान आहे पुलावचं. तर हो, असा होता आजचा हा माझा छोटासा व्लॉग, जो मी इथेच थांबवते. आणि हे गरम गरम आहे तोपर्यंत खाऊन घेते. नवन्या खाली गेली आहे तिच्या फ्रेंडकडे, तर ती येईल एक 10-15 मिनटात. मग ती आल्यावर ती जेवेल, पण तोपर्यंत मी खाऊन घेते लगेचच. आणि आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या. बाय.